जय आज कित्येक वर्षांनी भारतातील रस्त्यांवर गाडी चालवत होता. किती बदललं हे शहर. 10 वर्षांपूर्वी किती वेगळेपणा होता आणि आज एवढा बदल. कुतूहलाने तो सगळीकडे बघत ड्रायव्हिंग करत होता आणि अचानक त्याने करकचून ब्रेक दाबला. मन जागेवर नव्हतं, पण मेंदूने त्याचं काम चोख बजावलं होतं. थोडक्यात वाचली ती. विचारांच्या नादात सिग्नल लाल झालेला कळलंच नाही. ब्रेक दाबला तरी छाती धडधडत होती. कपाळावरचा घाम पुसायला त्याने रुमाल काढला आणि समोरून ती गेली. जाता जाता तिने एक कटाक्ष टाकला. स्टोल बांधलेला चेहरा, पण डोळे तर तिचेच, म्हणजे तीच. तो आतून हादरला. पुन्हा ती, जिच्याशिवाय राहू शकत नाही म्हणून इतकी वर्षे लंडनला राहिलो आणि इतक्या वर्षांनी यावं तर पुन्हा समोर तीच. का खेळते ही नियती माणसांच्या भावनांशी. भारतात येऊन अजून 24 तासही नाही झालेत. जुन्या मित्रांनाही नाही भेटलो आणि अचानक ती समोर येऊन मन भूतकाळात घेऊन गेली. त्याने पाकिटातील तिचा फोटो काढला. तिच्या सापडलेल्या आय कार्डवरून हळूच काढून घेतलेला. हळुवारपणे त्या फोटोवर हात फिरवून तो जुन्या आठवणीत रमला. तो श्रीमंत घरातील मुलगा, एकुलता एक, वडील नावाजलेले उद्योगपती, स्वतःच्या मालकीच्या बऱ्याच कंपन्या, तेही मोठ्या शहरात म्हणून. त्यामुळे की काय, पण तो बघता क्षणी बेजबाबदार, उद्धट असा वाटत होता. मनाने खूप चांगला होता, पण त्याचं राहणीमान, त्याची वागण्या बोलण्याची पद्धत सगळंच वेगळं होतं. लहानपणापासून हवं ते मिळणाऱ्या मुलाला नकारणारी ती एक साधारण कुटुंबातली, जबाबदारी सांभाळून शिक्षण घेणारी मुलगी. कधीतरीच दिसायची कॉलेजमध्ये. त्याला ती मनापासून आवडायची. प्रेम की काय कळलं नव्हतं, पण तिला पाहिलं की आतून काहीतरी जाणवत होतं. म्हणूनच तिचं सापडलेलं आय कार्ड त्याने परत न करता त्यावरचा तिचा फोटो काढून घेतला होता. पण एकदा मित्रांनी भरीस पाडलं आणि त्याने क्लासमध्येच तिचा रस्ता अडवला. तो पुढे आणि मागे त्याची गँग. मला कोण नाकारणार ह्या अहंभावातच त्याने सगळ्या क्लाससमोर तिचा हात धरला. ती घाबरली, पण क्षणभरच. थेट त्याच्या नजरेला नजर देत तिने त्याच्या गालावर सणसणीत चपराक दिली. तिच्या डोळ्यातील अंगार बघून कुणीच काहीच बोललं नाही, पण त्या दिवसापासून तो अंतर्बाह्य बदलला. हा अपमान त्याला सहन झाला नाही आणि तो कायमचा लंडनला निघून गेला. आज इतक्या वर्षांनी पुन्हा तीच समोर येणं त्याला अस्वस्थ करू लागलं. पण आज तिची नजर बदललेली वाटली. त्यावेळी तिच्या डोळ्यात धडाडी होती, जिद्द होती आणि आज एक सूक्ष्म वेदना जगापासून लपवलेली. भूतकाळ विसरायचा म्हणून तो शहराबाहेरील एका नदीकिनारी असलेल्या मंदिरात आला. त्या महादेवासमोर डोकं टेकून जे समाधान लाभतं ते दानपेटीत नोटा टाकून मिळत नाही, हे त्याला तिच्या नकाराने कळवलं होतं. दुरून चमकणाऱ्या पाण्याने त्याचं लक्ष वेधलं. वाऱ्याच्या झोताने हलणारे पाणी आणि त्याच्या मनाची अवस्था वेगळी नव्हती. हळूवारपणे पायऱ्या उतरून तो नदीकिनारी येऊन बसला. डोळ्यासमोर अथांग पाणी, दूरवर गेलेलं तरीही किनाऱ्याला घट्ट धरून ठेवणारं. तसाच तोही दूर देशात गेलेला, पण वरवर वाळूत गेलेल्या त्याच्या प्रेमाची मुळं आजही तिच्या आठवणी घट्ट धरून होती. विचारात गुंगलेला अचानक मागून आवाज आला, कसा आहेस? त्याने मागे वळून बघितलं तर ती जिच्या आठवणी विसरण्यासाठी तो एकटाच नदीकिनारी येऊन बसला होता. आणि आता साक्षात ती. मनातील अपराधीपणाची भावना व डोळ्यातील प्रेम लपवत त्याने उत्तर दिलं, छान आहे. तू कशी आहेस? मी तर खूपच मजेत. गेल्या 2 दिवसांपासून तर जगायला शिकले खऱ्या अर्थाने, असं म्हणत ती दूरवर बघत राहिली. तो म्हणाला, म्हणजे? काही नाही रे, असंच. तू सांग, तू कुठे होतास? मला तुला भेटायची खूप इच्छा होती. मरण यायच्या आधी एकदा तरी तुला भेटावं असं नेहमीच वाटायचं. तो म्हणाला, का? माफी मागायची होती तुझी. हे ऐकल्यावर त्याला मनात कुठेतरी शांतता वाटली. इगो सुखावला होता त्याचा. तरीही चेहऱ्यावर काहीही न दाखवता तो निर्विकारपणे विचारतो, का? तुला माहिती आहे ते, तरीही सांगते. एवढ्या क्लाससमोर मी तुला मारायला नको होते रे. मी तुला वेगळ्या प्रकारे सांगू शकले असते, पण जाऊ दे ना त्या जुन्या गोष्टी, तो म्हणाला. ती म्हणाली, नाही प्लीज, आज नको अडवू. नाहीतर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. आज तुला ऐकावंच लागेल.
तू ज्या दिवशी मला विचारलं त्या दिवशी मी खूप डिस्टर्ब होते. आई खूप आजारी होती. तिचे खूप कमी दिवस राहिले असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. ऑपरेशन करायला पैसे नव्हते. पैशाशिवाय कोणी डॉक्टर तिला हातही लावत नव्हते. ह्या श्रीमंत लोकांचा खूप राग येत होता. एवढा पैसा असतो त्यांच्याकडे तरीही एक जीव वाचवण्यासाठी ते इतकं अडून असतात. एकटीच होते रे मी. तेच सगळं मी मैत्रिणींना सांगून क्लासमधून बाहेर पडत होते आणि समोर तू आलास आणि त्यात तुझ्या डोळ्यातील अहंकार मला डिवचू लागला. टेन्शनमध्ये होते. हे प्रेम वगैरेच्या खूप पलीकडे वास्तवाशी झुंज देत होते. तुझ्या भावना माझ्यापर्यंत कशा पोचणार नाही कळलं काहीच आणि राग अनावर झाला. घरी आले तेव्हा आईला पुन्हा ॲडमिट करावं लागलं. पण ह्यावेळी खाजगी हॉस्पिटलने नाही सांगितलं. प्रत्येकजण सिव्हिलचा रस्ता दाखवत होते. मनात शंकेची पाल चुकचुकली आणि शंका खरी ठरली. दुसऱ्याच दिवशी आई गेली. काही दिवसानंतर पुन्हा कॉलेजला गेले तेव्हा कळलं की तू भारताबाहेर गेलाय, बहुधा कायमसाठीच. खूप रडले आल्यावर. खरं सांगू, तुझ्यावर प्रेम नाही रे केलं कधी, पण तुझ्या भावना दुखावण्याचा अधिकार नव्हता ना मला. खूप वाईट वाटलं. देवासमोर बसून मनोमन तुझी माफीही मागितली. तुझं सगळं चांगलं व्हावं असं नेहमीच वाटायचं. सतत अपराधीपणाची भावना होती मनात. आज हे सगळं तुला सांगून खूप हलकं वाटते मला. कदाचित आता मला पुढचा रस्ता दिसेल. गोठलेलं होतं रे आयुष्य, मला माफ करशील ना. तिचा प्रत्येक शब्द तो मन लावून ऐकत होता आणि त्याला स्वतःचीच लाज वाटत होती. तितक्यात शिट्टीचा आवाज आला. तसा तो भानावर आला. साहेब, इथून आता संध्याकाळ होत आली आहे. आजूबाजूच्या परिसरातील जंगली जनावरं इथं पाणी प्यायला येतात. तिथला एक माणूस सांगून गेला. हो, निघतोच. तो तिच्या दिशेला बघतो पण ती तिथे दिसत नाही. इथलीच आहे ती बहुधा. वरती गेली असेल म्हणून तोही वरती येतो. पण छे, ती कुठेच दिसेना. मंदिरात असेल म्हणून गाभाऱ्यात येतो. तिथले पुजारी आवराआवरी करत असतात. तो तिच्याबद्दल चौकशी करतो पण त्यांना काही कळत नाही. मग तो पाकिटाचे फोटो काढून त्यांना दाखवतो. या मॅडम इथे येऊन गेल्या का. हातातल्या फोटोकडे बघत ते एकटक त्याच्याकडे बघतात. तुम्ही कसे ओळखता यांना. ही माझी कॉलेजची मैत्रीण आहे. आता किती वेळ गप्पा मारत होतो खाली, पण ती वर निघून आली आणि म्हणून तिला शोधतोय. एक सुस्कारा टाकून पुजारी शांतपणे खुर्चीत बसतात. काय झालं, आली नाही का ती इथे. नाही, आणि येणारही नाही. म्हणजे. पुजारी म्हणाले. म्हणजे. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्न होते. म्हणजे ती 2 दिवसांपूर्वी हे जग सोडून गेली. तुम्ही बसले होते ना त्याच ठिकाणी, तिथल्याच पाण्यात तिने स्वतःला संपवलं. तो अविश्वासाने म्हणाला. काय काय बोलताय तुम्ही. अहो, इतका वेळ आम्ही बोलत होतो एकमेकांशी. कसं शक्य आहे. काहीही सांगताय. पुजारी म्हणाले. नाही हो साहेब, खोटं नाही सांगत मी. ती माझ्या मुलीसारखी होती. नेहमीच येऊन बसायची इथे. ह्या महादेवाकडे बघत बसायची. काय मागायची माहिती नाही. चेहऱ्यावर सतत हसू घेऊन असायची. मूलबाळ नव्हतं तिला. असंच कुठून तरी कळलं. नवऱ्याने लग्न नावाला केले होते मोठ्यांच्या दडपणाने. तो तिला पैसा देत होता, पण सुख ते मात्र दुसरीच्या वाटेला देत होता. तिला त्याचं प्रेम कधीच मिळालं नाही. भरल्या संसारात उपऱ्यासारखी जगत होती. आपलं म्हणावं असं कुणीही नव्हतं तिचं. माणूस आहे शेवटी. दबलेल्या भावनांना वाट नाही मिळाली तर त्या वेगळंच रूप धारण करतात. तेच झालं. संपवलं तिने स्वतःला. खांबाला टेकून तो सुन्न होऊन सगळं ऐकत होता. डोळ्यातील अश्रू गालावर ओघळत होते. तिच्या नकाराने अस्वस्थ झालेल्या त्याच्या मनाने सूड उगवणाऱ्या नागिनीसारखे दिलेले श्राप त्याला आठवत होते. तुलाही कधीच कुणाचं प्रेम मिळणार नाही, हे रागाच्या भरात निघालेले वाक्य खरे ठरलेले होते. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.